हम तुम्हें मारेंगे और जरूर मारेंगे, पर बंदूक भी हमारी होगी और गोली भी हमारी होगी, पर और वक्त भी हमारा होगा. राजकुमारच्या एका चित्रपटातला हा डायलॉग आहे आणि आज भारतानं तेच केलं. आपण पाकिस्तानच्या घरात घुसून मारलं, मिसाईल्स डागली आणि हे सगळं कधी करायचं याची तारीख सुद्धा आपणच ठरवली. आजच्या या मोहिमेची तारीख नेमकी कशी ठरली आणि या मोहिमेचं नाव कसं ठरलं याची ही इन्स्टा स्टोरी. लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या मृतदेहाच्या बाजूला बसलेली त्यांची पत्नी हिमांशी नरवाल. जगात जेव्हा जेव्हा विघातक कृत्य घडली तेव्हा समोर आलेल्या फोटोंपैकी हादरवणारा हा फोटो. हाताची मेहंदी ओली असताना हिमांशीनं पती गमावला. तिचं कुंकू पुसलं गेलं. हिमांशी सारख्या बऱ्याच जणींचे पती पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मारले गेले. धर्म विचारून दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या झाडल्या. काश्मीरला फिरायला गेलेली 26 कुटुंब परतली, ती उद्ध्वस्त होऊनच. पहलगाममध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांच्या कुटुंबांमधल्या पुरुषांना दहशतवाद्यांनी टार्गेट करून मारलं. पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांचा हिशोब होणार हे त्याच दिवशी ठरलं होतं. फक्त ठरली नव्हती ती तारीख. पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या बैठकीत बदल्याच्या या हल्ल्याची तारीखही ठरली. तारीख ठरली 7 मे आणि ऑपरेशनचं नाव ठरलं ऑपरेशन सिंदूर. भारतीय संस्कृतीमध्ये आणि हिंदू धर्मामध्ये स्त्रीच्या कुंकवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुंकू हे सौभाग्याचं लेणं आणि तेच लेणं दहशतवाद्यांनी हिरावलं. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी विविध बैठका घेतल्या. सुरक्षा सल्लागार डोवाल यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत मोदींनी या ऑपरेशनला नाव सुचवलं आणि तेच नाव अंतिम करण्यात आलं. नाव होतं ऑपरेशन सिंदूर. ऑपरेशन सिंदूरची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या खांद्यावर होती. डोवालांची विशेष टीम सज्ज होती. ऑपरेशन ठरल्यावर पहिल्या टप्प्यात पाकिस्तानमधल्या लष्करी आणि दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती गोळा करण्यात आली. ज्यावर कारवाई करायची आहे त्या दहशतवाद्यांच्या छावण्या निश्चित करण्यात आल्या, म्हणजेच टार्गेट ठरवण्यात आली. त्यानंतर नेमकी काय कारवाई करायची याची स्ट्रॅटेजी ठरली. दहशतवाद्यांच्या फॅक्टऱ्या उद्ध्वस्त करण्यासाठी धडाधड मिसाईल डागण्याचं ठरलं. हल्ल्याचा हा जबरदस्त प्लॅन तयार होताच अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा झाल्यानंतर मोदींचा ग्रीन सिग्नल मिळाला. पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चेनंतर डोवाल यांनी त्यांच्या स्पेशल टीमबरोबर पुन्हा बैठक घेतली. याच बैठकीत कारवाईचा फुल अँड फायनल प्लॅन तयार झाला आणि 7 मेच्या मध्यरात्री पाकड्यांची दाणादाण उडाली. ये हिंदुस्तान है जो घर में घुसेगा भी और मारेगा भी. भारतानं हे तिसऱ्यांदा करून दाखवलं. उरीमधला ऑपरेशन सर्जिकल स्ट्राईक, बालाघाटमधलं ऑपरेशन बंदर आणि आता ऑपरेशन सिंदूर. पहलगाममध्ये ज्यांनी ज्यांनी आपले पती गमावले त्यांनी या ऑपरेशन सिंदूरचं स्वागत केलंय. आज जे पाऊल उचललेलं आहे भारत सरकारने ते खरोखरच योग्य उचललेलं आहे आणि सिंदूर हे नाव देऊन आमच्या जे काही कोणी शहीद झालेले आहेत त्यामध्ये त्यांना श्रद्धांजलीच दिलेली आहे आणि आमच्याही लेडीजचा विचार त्यांनी केलेला आहे आणि सिंदूर हे नाव देऊन आम्हाला खरोखरच सन्मान दिलेला आहे. हा दहशतवाद, हा टेररिझम, ही जी वृत्ती आहे जी माणुसकीला सोडून आहे ती पूर्णपणे संपवा. मला असं वाटतं ही त्या सगळ्याची सुरुवात आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांनी या मिशनला नाव दिलं आहे ते बघून आम्ही खूप रडलो. कारण हे नाव देण्यामागे त्यांचा हाच कदाचित हेच कारण असावं की ज्या पण बहिणींचे नवरे त्यांनी घेतलेत त्यांच्यासाठी हे म्हणजे डेडिकेटेड आहे म्हणून कदाचित हे सिंदूर हे नाव दिलेलं असावं. आणि ह्याच्यासाठी सरकारचे खूप खूप आभारी. भारतीय सेनेने आत्ता जो स्ट्राईक केला, 9 मिसाईल सोडले दहशतवाद्यांच्या ह्याच्यावर, तर ते ऐकून खूप बरं वाटलं की त्यांनी बदला घेतला या त्यांच्या ह्याचा. आणि पहलगाममध्ये ज्यांनी अतुल आणि त्याच्याबरोबर अजून ज्या 26 जणांनी बलिदान दिलं आहे त्यांच्या आत्म्याला पण शांती लाभली असेल आता.
आणि भारत सरकारने जे काही बदला घेतला आहे त्यावर त्यांचे आभारच आहेत. आम्हाला रात्री 3 वाजता कळालं की असा हमला केला आहे इंडियाने मिसाईल सोडून पाकिस्तानवर. तर हे ऐकून खूपच आनंद झाला मला की भारत जी घटना झाली पहलगाममध्ये त्यावर त्यांनी खूप लगेच ॲक्शन घेतली आणि घेत आहे. ऑपरेशन सिंदूरचा आज जो स्ट्राईक होता तो सक्सेसफुल होता आणि पुढेही सगळं व्यवस्थित हो आणि आम्हाला जस्टिस मिळो हीच आमची इच्छा. दहशतवाद्यांनी भारताच्या संस्कृतीवर हल्ला केला, धर्मावर घाला घातला, कुटुंब उद्ध्वस्त केली आणि आमच्या लेकी बाळींचं कुंकू पुसलं. आमच्या कुटुंबावर आलात तर बदला आणि सूड घेऊच, पण भारत जन्माची अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.